किट बॉक्स या स्पर्धेकरता निश्चित स्पॉन्सर केला गेलाय. त्याच्यानंतर मान्य श्री मोहन रामचंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 कॅश प्राइज निश्चितच स्पॉन्सर केली गेली आहे. माजी उपसरपंच आहेत टिवरी गावशे आणि या सर्व देणगीदारांचा मी निश्चितच खूप मनापासून आभार व्यक्त करतोय. असंच सदैव प्रेम आमच्या वाघवा स्पोर्ट टिवरी या संघावरती असू द्या हेच ईश्वरचरणी निश्चितच प्रार्थना करतोय आणि धन्यवाद. आपला देखील सर्वांचा आभार असणार आहेत. चला आपण मॅचच्या दिशेने लक्ष केंद्रित करूया. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आम्हाला या ठिकाणी जोडले जात आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ राजावली मिस्टर गुणाजी तांडेल. धन्यवाद विजय. चला विजय संघामध्ये हा सामना होते. एका बाजूला बघतोय कृपादेवी उमराळे कुबाबाई झुंबराळे आणि दुसऱ्या बाजूने बघतोय आई मर्दवीर राजावळी ए संघ. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 3 षटकांचा सामना असेल. राजावळी संघाने नाणेफेकाचा कॉल जिंकला लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. सलामीची जोडी बघतोय आपण उमराळे संघाची मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि मनीष. यापुढचा चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू यार करण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला गडी बाद होतोय. अप्रतिम गोलंदाजी मिस्टर भावेश मोक्काशी याच्याकडून बघायला मिळते. मागच्या सामन्याचा जर विचार करायला गेला तर 28 धावांची पार्टनरशिप केलेली होती या दोन खेळाडूंनी. परंतु यावेळी बघायला गेलं तर संघ दुसरा असेल गोलंदाज दुसरा असेल आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय. अप्रतिम सुरुवात मानावी लागेल राजावळी संघाकडून. 3 षटकाचा सामना असेल. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर सौरभ जाधव. 1 डाऊन मध्ये खेळण्यासाठी येतोय. अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल राजावळी संघाकडून. काय सुरुवात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर योग्य भावेश राईट ओव्हर द विकेटचा मारा करील सौरभ याच्यासाठी. यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू असेल. अशा प्रकारे पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. बघा कॉलिंग नव्हती बरोबर. पंचांकडे इशारा येतोय. नो चेंडू घोषित केला जातोय. त्याची काहीही गरज नव्हती. बघा चेंडू अगोदर लेग स्टिकच्या बाहेर गेलेला होता पण तो चांगली कॉलिंग नव्हती. आणि अशा प्रकारे धाव संख्या 1 असताना दुसरा आद्रा बसतोय कृपाबाई बॉलिंग उमराळे संघाला. सौरभ हा धावची रूपाने बाद होऊन डगआउट मध्ये परततोय. आता मात्र खूप नाजूक परिस्थिती असेल. नंबर 4चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय रवी. त्याच्या पुढचा चेंडू फ्री हिट चेंडू असेल. बघा उघडा डोळे बघा नीट कारण यापुढचा चेंडू असेल फ्री हिट. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. यस पंचांकडून इशारा केला जातोय. पंच आपण बघतोय सुरेंद्र घाटाळ आणि जयेंद्र वाघे अशी 2 पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लागलेले आहेत. तर फ्री हिट चेंडू असेल. यापुढचा चेंडू फ्री हिट केला जातोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. फ्री हिट चेंडूचा पुरेपूर फायदा उठवताना बघतोय आपल्याला. थँक्यू डीजे. आणि या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या 8 धावा. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू मिडोच्या मधून अप्रतिम झेल पकडला होता परंतु पाय यावेळी सीमारेषेला टच झाला. अशा प्रकारे बॅक टू बॅक षटकार येतोय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बघूया मैदानाच्या आतमध्ये काय घडलेलं आहे. मला वाटते फेकी गोलंदाजी करत
मला वाटते चेंडू पकडल्यानंतर झेल हातामधून शिटला आणि अशा प्रकारे झेंडू मला वाटते जोरदार आतमध्ये फेकून दिलेला होता. जरा चेक करायचं आहे. अंपायर डिसिजन 2 पंचांनी कळवायचं आहे. आपण बघतो प्रोफेशनल पंच आहेत असोसिएशन मधले सुरेंद्र घाटल आणि जयेंद्र वाघे. बघूया पंचांचा निर्णय. आणि 3 धावाची पेनल्टी लागते राजावली संघावर. बघा ज्यावेळेला तुम्ही झेल पकडला आणि रागाच्या भरामध्ये चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये टाकला तर 3 धावांची पेनल्टी लागते आणि 3 धावा ह्या धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातात. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 17 धावा. भैश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अप्रतिम डिलिव्हरी. त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी बाद होतोय. यावेळी रवी सारखा फलंदाज आपल्याला बाद होताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्याने 2 चेंडूवर 2 षटकार मारले होते. कमाल डीजे. थँक्यू डीजे. धावफलकावर धावा लागल्या गेल्या 14 धावा. खूपच महागडं षटक मानावं लागेल. पहिलं षटक. धावसंख्या झालेली ती 14. अजूनपर्यंत पहिल्या षटकामधले 2 चेंडू टाकायचे आहेत. भावेश बघूया पुढचा चेंडू आपल्या षटकामधला. या पुढचा चेंडू चांगला डिलिव्हरी मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. संतोष न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी इन झालेला आहे. त्याचवेळी भविष्याला बघतोय. पहिलं षटक खूपच महागडं षटक आहे. या पुढचा चेंडू फुल टॉच चेंडू आणि फाईन लेगच्या वरून सरळ सीमारेषे बाहेर 6 धावांची. दॅट्स अ गुड शॉट. षटकार आणि पंचांकडून इशारा केला जातोय पुन्हा एकदा नो बॉल. अशा प्रकारे या चेंडूवर 7 धावा येत आहेत. खराब गोलंदाजी मानावा लागेल अहिमरदुई राजावली संघाकडून. भावेश मोक्काशी याच्याकडून. या 7 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 21 धावा. थँक्यू डीजे. तर या पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट चेंडू असेल. या मोठा फटका पुन्हा एकदा खेळतो की काय फलंदाज. या पुढचा चेंडू फुल टॉच चेंडू होता. बॅटला फक्त दिशा दिली गेली. बॉल जातो फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. बघा चुकीला माफी नाही. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू बघता बघता सीमारेषे बाहेर जातो 4 धावांसाठी. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं संपते. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायचा गेला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 25 धावा. लाल मिरची हिरवा दे. आठवण आली तर मला तू भेट. आठवण आली तर मला तू भेट. आठवण आली तर मला तू भेट. माझ्या मनापासून तुला केला एक्सेप्ट. फर्स्ट अँड लास्ट माझा प्यार तू भेट. फर्स्ट अँड लास्ट माझा प्यार तू भेट. फर्स्ट अँड लास्ट माझा प्यार तू भेट. तुझ्या जीवाशी जीव
जीवाशी जीव लागलाय पोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय पोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अप्रतिम सॉन्ग ऐकायला मिळते आपल्याला हार्दिक याच्याकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 25. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते मिस्टर रोहित सुतार. चांगला कमबॅक करावा लागेल राजावळी संघाला. बघूया दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू फुल टॉस. चेंडू बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय. अशा प्रकारे पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येतोय नो चेंडू. आणि मला वाटतंय कर्णधाराकडून इथे रिव्ह्यू घेण्यात येतोय. रेस नो चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 27 धावा. तर परत एकदा आपण बघतोय फ्री हिट चेंडू असेल. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्रिक हिट लगांच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. आमचा हार्दिक दादा. काय सॉन्ग बघा आपल्याला ऐकायला मिळतात. खरोखरच अप्रतिम मनोरंजन ऐकायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा बॉल येतो लगांच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 34 धावा. एक जबरदस्त सुरुवात बघायला मिळाली आपल्याला कृपादेवी उमराळे संघाकडून. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्गावर. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक होतोय. झेल सुटला जातोय परंतु बघता बघता एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. या एका धावेने संघाची धावसंख्या 35 धावा. खराब गोलंदाजी मानावी लागेल. ज्याप्रमाणे आपण बघतोय भावेश यांनी सुरुवात केलेली होती गोलंदाजाची. पहिल्या षटकाचा विचार करा तर पत्र पहिल्या षटकामध्ये 25 धावा मोजलेल्या होत्या भावेश याने. यापुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. संतोष याचा आपण जर विचार करायला गेला तो 5 चेंडू मध्ये तब्बल 11 धावसंख्येवर खेळतोय. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली आणि तेवढं चांगला क्षेत्ररक्षण होते. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळी खराब थ्रो होता लेकिन बघायला गेलं तर चांगला
बॅकअप होत आहे नौशा पागे याच्याकडून बघायला मिळतोय. एक धाव येते, एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 36 धावा. 36 इन द बोर्ड. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला. तर मनीष आणि संतोष अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळी मनीषाच्या बॅट मधून येतोय फटका, परंतु अप्रतिम झेल बघायला मिळतोय. लॉगांच्या वरून क्षेत्ररक्षक होत आहे जय भुयाळ आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी बाद होतोय. विकेटचं पतंग बघायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली 36 धावा. उडवली धूल उडवली ढोलका कोमाला फुलगा उडवली ढोलका कोमाला फुल भिवंडीच्या रस्त्याला डोफा डोफा धूल ग भिवंडीचे रस्त्याला डोफा डोफा धूल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय समीर बसवत. त्याच्यावेळी स्ट्राईक एंडवर आपण बघतोय संतोष म्हसे हा फलंदाज आहे. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि गोलंदाजीचा विचार करायला गेला तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर उमेश याला बघतोय. त्याने मागचा सामना हा गोलंदाजाच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला तो गोलंदाज उमेश वरगणा. वैयक्तिक पहिलं तर संघाचं तिसऱ्या षटकामधला पहिला चेंडू. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. बॅटचा कडा घेऊन जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. अशा प्रकारे पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 36. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. डाव्या हाताचा फलंदाज आकाश. चांगला कमबॅक बघायला मिळतो यावेळी उमेश याच्याकडून आपल्या संघासाठी. डाव्या हाताचा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आकाश. नंबर 7 मध्ये इन झालेला आहे. नॉन स्ट्राईकचा जर विचार करायला गेला तर समीर सारखा एक फलंदाज नॉन स्ट्राईक चेंडूवर आहे. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. बॅक टू बॅक विकेटचा पतंग होताना बघतोय. बघा यावेळी उमेश याला हॅट्रिकची संधी आहे. विकेटची हॅट्रिक ची संधी. या स्पर्धेतली पहिली विकेटची हॅट्रिक साजरी करतोय की काय बघा. या उमेश आहे. 2 चेंडूमध्ये लगातार 2 गडी बाद केलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर विजय. बघा या हॅट्रिकची संधी आहे. यापुढचा चेंडू आपण बघतोय फाईन लेगच्या दिशेला चेंडू खेळून काढला. 1 बाउंस चेंडू सीमारेषेच्या पार जातोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 40 धावा. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमेल कृपादेवी स्पोर्ट उमराले संघ. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळलेला चेंडू बिडॉनच्या दिशेला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगला बॅकअप मिळते. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी येतात दोन्ही खेळाडू. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. चांगला कॉलिंग होत आहे. डेंजर झोनवर आपण बघतोय की समीर हा येत होता पण तो चांगली रनिंग मानावी लागेल. 2 धावा येतात. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर 42 धावा.
बघूया उमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघूया क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातो 4 धावांसाठी. चांगला कॉलिंग नव्हता यावेळी. झेल पकडण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक आलेले होते परंतु चांगला कॉलिंग नव्हता. अशा प्रकारे 4 धावा येतात. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 46 धावा या धाव फरकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया हाफ सेंचुरी पूर्ण करेल की काय कृपादेवी उमराळे संघ. शेवटचा चेंडू आहे आणि सामोरे फलंदाज विजय काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 4 चेंडू मध्ये तब्बल 10 धावसंख्येवर खेळतोय. या पुढचा चेंडू आटा मात्र बघायला लागेल. फाईन लेगच्या दिशेला जातोय चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. DJ Jagrut in the mix. अशा प्रकारे 55 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. 3 धावाची पेनल्टी ऍड केली गेली आणि 56 धावांचं लक्ष असेल आई मर्दवी राजावली ए संघासमोर. याच्यानंतर होणारा सामना असेल एमबी स्पोर्ट बागपाडा पोमन वर्सेस जय भवानी वंगणपाडा. 2 संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीच्या कॉलसाठी लगेच या. एमबी स्पोर्ट बागपाडा पोमल वर्सेस जय भवानी वंगणपाडा. 18 चेंडू आणि विजयासाठी 56 धावांचं लक्ष. तर बघूया नाणेफेकीचा कॉल होतोय. महेश दादा भोईर आपण बघतोय मास्टरचे वंडर बॉल आहेत महेश दादा भोईर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. एमबी स्पोर्ट बागपाडा पोमन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. चेंडू मध्ये 56 धावा विजयासाठी लक्ष असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. जय आणि किशोर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. बघा दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. 18 चेंडू मध्ये 56 धावा विजयासाठी लक्ष. पंचांकडे इशारा येतोय. खराब चेंडूने सुरुवात झालेली आहे. कृपाबाई जुमराळे संघाची पहिला चेंडू 9 चेंडू आहे आणि अवांतर धावेने संघाचं खातं खोललं गेलं.
का जशाच तशी सुरुवात झालेली आहे. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 1 धावा. प्रवीण हा गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. तर पंचांकडून इशारा केला जातो ह्या पुढचा चेंडू फ्री हिट असेल. या फ्री हिट चेंडूवर काय होते. या पुढचा चेंडू त्रिफलच झाला होता फलंदाज, परंतु फ्री हिट चेंडू असेल. अशा प्रकारे 22 रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. किस फ्री हिटचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता किशोर याच्याकडून, फक्त बॉल आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाही. अशा प्रकारे 22 रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 2. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी जय याच्यासाठी. या पुढचा चेंडू आपण बघतोय लगाव आणि लगांच्या मारून चेंडू येतोय सीमारेषाच्या बाहेर. 4 धावांसाठी दॅट्स गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तर जय भुयाल याचा विचार करायला गेला तर षटकाराची हॅट्रिक पहिल्या सामन्यामध्ये साजरी केली गेली. ती जय भुयाल याच्या बॅटमधून आलेली षटकाराची पहिली हॅट्रिक या स्पर्धेची आपण बघतोय. आणि पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करताना बघतोय जय भुयाल याला. चौकार षटकार मारावे लागतील. 18 चेंडूमध्ये 56 धावांचं एक लक्ष्य आहे. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार येतोय की जशात तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी जय याच्या बॅटमधून येणारा हा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येतात. 2 चौकाराने संघाच्या धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना 10 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. थँक्यू डीजे. प्रतिम सॉन्ग ऐकायला मिळते. प्रवीण सारखा गोलंदाज आहे आणि प्रवीणच्या गोलंदाजावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय जय याच्याकडून. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. यावेळी चांगला कमबॅक मानावा लागेल प्रवीण यांचा. 2 चेंडूवर लगातार 2 चौकार खालेले होते. धावसंख्या 8 आलेली होती 2 चेंडूमध्ये बघायचा विचार करायचा गेला तर. यावेळी चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्याला प्रवीण गोड याच्याकडून. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु जेल पकडला जातोय. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय आई मरुदेवी राजावळी ब संगाळा जय याच्या रूपाने. कमन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. बघा 56 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर 10 धावा लागल्या गेलेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर भावेश मोकाशी. तर 2 चौके खाल्याच्या नंतर चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्याला प्रवीण याच्याकडून. या पुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिलाय परंतु बघायला गेलं तर सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणि बघा काय होतंय चेंडूवर. धावचीच्या रूपाने भावेशा बाद होतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. 56 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या. 2 बाद 10 अशी धावसंख्या आहे.
थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा असतील. 46 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू मध्ये 46. यावेळी बघायला गेलं तर किशोर याच्या खांद्यावर खूप मोठं कार्य असेल आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचं. जर विचार करायचा गेला तर किशोर एक अनुभवी खेळाडू आहे. 12 चेंडू आणि 46 धावाची गरज आहे. बघूया काय होतंय. षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते गोलंदाज सौरव जाधव. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. चेंडू पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडून इशारा केला जातोय. लेग बाईकच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर 11 धावा. यावेळी आपण बघतोय आई देवी राजावडी बी संघाला जर विजय व्हायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्याची गरज आहे. तर एकेरी दुहेरी धावा गेल्या तरी सुद्धा बघा यावेळी कृपादेवी बॉईज उमराले संघाला काही फरक पडणार नाही. रोहित आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. बघूया आपण स्ट्राईक चेंडूवर आहे. काय करतोय रोहित आपल्या संघासाठी. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावा आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर 17 धावा लागलेल्या आहेत. मोठ्या फटकेची गरज आहे राजावली संघाला. बघूया काय होतंय. हा हे षटक डिसाइड करेल की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल. सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. रेटम ओव्हर द विकेटचा मारा करेल आपल्या संघासाठी. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन जातोय. परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला सर्कल मध्ये. बघा लॉग लेगच्या दिशेला आपण क्षेत्ररक्षण बघतोय. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आपण बघतोय उमराळे संघाने. निर्धार चेंडूची समाप्ती होते. सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू आपण बघतोय बॉल मिडॉनच्या दिशेला जातोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि चांगली रणनीती असेल. कारण यावेळी स्ट्राईक बघायला गेलं तर किशोर याला घेणं खूप महत्वाचं आहे. कारण किशोर हा अनुभवी खेळाडू आहे. चांगला अनुभव आहे त्याच्याजवळ आणि त्या अनुभवाचा इथे फायदा उठवावा लागेल. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या 18 धावा. सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात. लांबी जास्त आहे. उंची जास्त आहे. लांबी कमी आणि सीमारेषेवर झेल पकडला जातोय. अशा प्रकारे किशोर हा फलंदाज बाद होताना दिसतोय आपल्याला. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5 चेंडू टाकून झाले. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकामधला. अडचणीमध्ये सापडलेला यावेळी आहे मरुदेवी राजावळी बी संघ. यापुढचा चेंडू चांगला होता परंतु तेवढाच चांगला फटका मानावा लागेल. उपेश याचा क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. पुन्हा एकदा गडी बाद होते. तू चल मै आया अशी अवस्था आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या 3 बाद 18. कमॉन डीजे.
6 चेंडू आणि 38 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी राजावळी संघाला, की ज्या सामन्यामध्ये बघायला गेलं तो वर्चस्व दाखवता येतो कृपादेवी बॉलिंग संघ. आकाश येतो गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल, पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. चांगली फलंदाजी केली, त्याच्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. चांगली गोलंदाजी म्हणजे तिन्ही फॉर्मॅट मध्ये अप्रतिम कामगिरी बजावताना बघतोय आपण कृपादेवी बॉईज उमराळे संघ. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आकाश. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू निर्धार चेंडू, दुसरे चेंडू, या पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल जातो मिडॉनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली, झेल पकडला जातोय. अशा प्रकारे पुन्हा एकदा रोहित सारखा फलंदाज बाद होताना दिसतोय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर नौशा पागी. आणि नौशा पागी जसे मैदानाच्या आतमध्ये उतरले त्यांच्यासाठी लगेच पारितोषिक लागलं गेलं. षटकार मारलं तर 200 रुपयाचं पारितोषिक जिग्नेश हरवडे याच्याकडून लावण्यात आलेलं आहे. बघा षटकारासाठी पारितोषिक लागलेलं आहे नौशा पागी यांच्यासाठी. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिडॉनच्या दिशेला ढकलून दिला. गल्लीमध्ये 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 19 धावा. याच्यानंतर होणारा सामना असेल एमबी स्पोर्ट बागपाडा पोमन वसे जय भवानी वंगणपाडा यांच्यामध्ये हा सामना होईल. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेला खालून काढला चेंडू. बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेने संघाची धाव संख्या 20 धावा. तर नवशा याच्यासाठी सुवर्ण संधी. बघा तिवरी गावचे सरपंच रवींद्र ठक्कर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे नौशा पागे याच्यासाठी. तिवरी गावचे सरपंच माननीय श्री रवींद्र ठक्कर आणि जिग्नेश हरवडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 700 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे एका षटकारामागे. एक चेंडू शिल्लक आहे. बघा 700 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे नौशा पागे याच्यासाठी. आकाश यांचा पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. अशा प्रकारे विजय संपादन करतोय कृपादेवी बॉईज उमराळे संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय आई मर्दवी राजावळी बी संघ. हार्डलक हार्डलक राजावळी संघासाठी आणि कॉंग्रॅच्युलेशन पुढच्या मॅच साठी कृपादेवी बॉईज उमराळे संघ. तर आयोजकांकडून विनंती केली जाते नौशा पागे यांनी आमच्या व्यासपीठामध्ये यायचं आहे. समालोचन कक्षामध्ये या नौशा पागे. तर ह्या सामन्याचा मेन ऑफ द मॅच